ओके, स्टार्ट केलेलं आहे. ओके. ओके. चार्ज कार्ड रिक्वायर्ड फुल पेमेंट एव्हरी मंथ. चार्ज कार्ड म्हणजे तुम्हाला कोणाला ह्याच्याबद्दल काही कल्पना आहे का? म्हणजे सगळीजण अनम्यूट होऊ नका, पण ज्याला माहिती आहे त्यांना अनम्यूट व्हायला काही हरकत नाही. म्हणजे टू अँड फ्रो कम्युनिकेशन असेल तर ते इतरांना पण सांगायला पाहिजे. नाहीतर मी एकच काहीतरी सांगत बसणार आणि तुमच्याकडं बेसिक कॉन्सेप्ट असे आहे की क्रेडिट कार्ड आणि चार्ज कार्ड सेम आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? आपण क्रेडिट वरती त्याच्यामधून खरेदी करू शकतो, म्हणजे टाइम लिमिटच्या ह्याच्यानुसार. कसं खरेदी करताय? त्याला काय क्रायटेरिया आहेत? त्याला कुठल्या अकाउंटला जोडलेलं असतं? रेग्युलर सेव्हिंग अकाउंटलाच ना. क्रेडिट कार्ड सेव्हिंग अकाउंटला असतं, पण अकाउंटलाच हे असतं, लिंक असतं ना ते. लोन अकाउंट असेल ना सर? नाही, डेबिट कार्ड असते हो सेव्हिंगला. म्हणजे क्रेडिट कार्ड हे इंडिव्हिज्युअल कार्ड असतं, ज्याला कुठल्याही प्रकारचं ही गरज लागत नाही, अकाउंटची गरज लागत नाही. क्रेडिट कार्ड हे विदाउट लिंक आहे, अकाउंट तुम्ही यूज करू लिंक शकता. कार्ड म्हणू शकतो आपण त्याला. तुमच्यात एक स्टेटमेंट अकाउंट लिंक केलं जाते आणि त्याच्यामध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन मेंटेन केले जाते. ठीक आहे, पण क्रेडिट कार्ड हे माहिती आहे बऱ्याच जणांना, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय. क्रेडिट कार्डचं पेमेंट कसं होतंय हो? 45 डेज मध्ये बिलिंग करावं लागतं मोस्टली. अदरवाइज त्याला चार्जेस. मिनिमम पेमेंट ईच, म्हणजे प्रत्येक बँकेचा क्रायटेरिया वेगळा आहे. ठीक आहे, प्रत्येक बँकेचा क्रायटेरिया कसा आहे की कोणी 15 दिवसाचं देते, कोणी 30 दिवसाचं देते किंवा 45 दिवसाचं ग्रेस पिरियड देते. तुम्ही एक मंथच्या बिलिंग सायकलनुसार, त्याला काय म्हणतात, बिलिंग सायकल म्हणतात. म्हणजे सॉरी, समजा 15 तारखेपासून तुम्हाला जर कार्डचं स्टेटमेंट चालू केलं असेल तर ते पुढच्या 15 तारखेला तुमचं कार्डचं बिल जनरेट होतं. त्या बिल जनरेट झाल्यानंतर तिथनं पुढं 45 दिवस तुम्हाला ते क्रेडिट बोलतोय ते वापरायला मिळते आणि त्या पिरियडमध्ये तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं असतं. ठीक आहे, मग चार्ज कार्डमध्ये काय फरक आहे? तर चार्ज कार्डमध्ये जे आहे ते तुमचं पेमेंट जे आहे ते प्रत्येक महिन्याचं पेमेंट आहे ते फुल पेमेंट करायचं आहे. समजा तुम्ही 15 तारखे ते 15 तारखेपर्यंत एक 5,000 रुपये वापरलेत, तर ते मंथ एंडला ज्या वेळेला कार्ड स्वॅप केलेलं आहे आणि त्याचे बिल जनरेट झालेलं आहे मंथ एंडला, तर त्या दिवशी तुम्हाला ते सगळं पे आउट करायचं आहे. ठीक आहे, नो हार्ड स्पेंडिंग लिमिट. त्याच्यासाठी तुम्हाला एक ठराविक लिमिट दिलेलं असतं, त्या लिमिट पर्यंत तुम्ही ते कार्ड वापरू शकताय. प्रत्येकाला माहिती आहे की कुणाचं 35,000 आहे, 40,000 आहे, 50,000 आहे, कुणाचं 1,75,00,000, प्लॅटिनम कार्ड, गोल्डन कार्ड, हे अशा पद्धतीची क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत. ह्याची फी कशी आहे की तुम्ही जर बघायला गेलं तर आता बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन असल्यामुळे क्रेडिट कार्ड वरती चार्जेस म्हणा किंवा फी आहे ह्याची आता पर्सेंटेज कमी आहे. नाहीतर तुम्ही जर एक जरी क्रेडिट कार्डचं बिल ओल्ड ड्यू जर झालं तर त्याला 21%, 24% इंटरेस्ट चार्ज डेबिट पडतं. त्याच्यानंतर तुमचं इयरली त्याच्यामध्ये अॅन्युअल फी मेंटेनन्स असते. कोणाची 500 रुपये आहे तर कोणाची 5,000 पर्यंत आहे, डिपेंड्स ऑन द कार्ड. मग क्रेडिट कार्ड नो इंटरेस्ट सिन्स मस्ट बी पेड इन फुल. जर पेड इन फुल पेमेंट केल्यामुळे त्याच्यावरती इंटरेस्ट लावू शकत नाही, लावला जात नाही. जर तुम्ही जर त्याचं पेमेंट फुल केलं नाही तर तिथून तुम्हाला पूर्ण पेमेंट जे काही व्याजदर ठरलेलं आहे त्याचं पेमेंट करायला लागेल. हे सेम केसमध्ये क्रेडिट कार्डला सुद्धा तुम्हाला तीच कॉन्सेप्ट आहे. तर क्रेडिट कार्डला काही लिमिट असते काय? क्रेडिट कार्डला लिमिट असतं की. लिमिट कशावरून ठरवलं जातं? क्रेडिट कार्डला लिमिट तुमच्या रिपेमेंट फ्रिक्वेन्सीवरती, सिबिल स्कोर वरती आणि तुमच्या पगारावरती, बेसिक तुम्ही कर्ज कसं देताय त्याच्यावरती. क्रेडिट कार्ड इज नथिंग बट द प्रीपेड कर्ज आहे. रिव्हॉल्विंग सीसी ज्याला म्हणतोय आपण, कॅश क्रेडिट जसं बोलतोय, अनसिक्युअर्ड सीसी म्हणा तुम्ही वाटलंच तर. 50,000 लिमिट सँक्शन करून दिलेलं आहे. 50,000 मधले 5,000 वापरले, 5,000 भरायला तुम्हाला 45 दिवस दिले. 45 दिवसात भरले नाही तर त्याच्यावरती व्याज चालू होईल. परत भरलं तर परत तुमचं लिमिट होतं तसं 50,000 होईल.
सायकल आहे ती. ह्याच्यामध्ये तुम्हाला ते 50,000 त्या महिन्यामध्ये भरता येतील. नाही झालं त्याचे EMI मध्ये कन्वर्ट करू शकताय तुम्ही. EMI मध्ये त्याचं लोन मध्ये, टर्म लोन मध्ये कन्वर्ट करताय आणि ते तुम्हाला इक्विडेट मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये हप्ते भरायला सुरू करते. त्यामुळे तेवढं तुमचं लिमिट जसं हप्ते पेड व्हाल तसं तसं ते लिमिट रिलीज होत जाते. पण चार्ज कार्ड हे वाईडली ऍक्सेप्टेड नाही, कारण की लोकांच्याकडे जर क्रेडिट कार्ड वापरायचं असेल आणि सगळंच एकदम पैसे भरायचे असेल तर त्या क्रेडिट कार्डचा काय उपयोग. म्हणून क्रेडिट कार्ड हे चार्ज कार्ड जास्त लोक वापरत नाहीत. टायपिकली रिक्वायर्ड अ व्हेरी गुड क्रेडिट. व्हेरी गुड क्रेडिट म्हणजे काय? क्रेडिट कशाला म्हणायचं की तुमची जी क्रेडिट वर्थनेस आहे, तुमची क्रेडिट ज्याला नेटवर्थ म्हणतोय ती जास्त असली तर, कारण की तुमच्याकडे पेमेंट करायला तेवढी तुमच्याकडे रिपेमेंट कॅपॅसिटी पण पाहिजे. त्यामुळं चार्ज कार्ड हे शक्यतो कमी ऍक्सेप्टेड आहे. व्हाईल क्रेडिट कार्ड बघा, क्रेडिट कार्ड आपण प्रत्येकाच्या खिशामध्ये आता बघतोय. क्रेडिट कार्ड मध्ये क्रेडिट कार्ड अलाउज अ मिनिमम पेमेंट ईच मंथ. मिनिमम पेमेंट मध्ये कसं असतंय की समजा माझं 5,000चे बिल झालंय तर तुमचं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट बघितलं तर शेवटी ड्यू अमाऊंट 5,000 आणि मिनिमम ड्यू अमाऊंट किती असते 2,500 किंवा 2,000, डिपेंड्स ऑन द मिनिमम. म्हणजे तुम्ही 2,000 भरलं तरी चालतंय आणि उरलेलं 3,000 तुम्हाला भरायला मुदत देते आणि ते उरलेलं 3,000 वरती तुम्हाला व्याज लागले जाते. ठीक आहे. स्ट्रिक्ट स्पेंडिंग लिमिट. स्ट्रिक्ट स्पेंडिंग लिमिट म्हणजे काय? तुम्हाला लिमिटेड दिलेलं आहे. 25,000 क्रेडिट कार्ड, 50,000 क्रेडिट कार्ड, 75,000 क्रेडिट कार्डचं लिमिट, 1,00,000 वगैरे जे फिक्स आहे तेवढ्यातच तुम्ही त्याचं क्रेडिट वापरू शकताय. ठीक आहे. लो ऑर नो अन्युअल फीज. मी लो ऑर नो अन्युअल फीज म्हणतोय, पण बऱ्याच ठिकाणी बँकांमध्ये क्रेडिट कार्डला अन्युअल फीज आहे. कुणी 500 रुपये लावतंय, कुणी 50 रुपये लावतंय, कुणी 1,000, 1,200, 1,500 डिपेंड्स ऑन द. आता जर नॅशनलाइज बँक असेल तर ती कमी लावते, पण ज्या नॉन बँकिंग आणि प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत त्यांनी चार्जेस याच्यामध्ये भरपूर पैसे मिळवतात. हाय इंटरेस्ट रेट्स इफ यू डोंट पे इन फुल. जर तुम्ही पूर्ण भरलेलं नाही अमाऊंट, समजा मी आता म्हटलं तसं 3,000 वरती तुम्हाला 20%, 21% जो काही इंटरेस्ट रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरलेला असतोय ते तुम्हाला पेड करायला लागतोय. ऍक्सेप्टेड बाय मोस्ट ऑफ सेलर्स. कारण की का? क्रेडिट लिमिट तुम्हाला पुढचे 45 दिवस वापरायला मिळते. तुमचं बिलिंग सायकल कधी संपते? मागच्या महिन्यातल्या जर 15 तारखेला बिल जनरेट झालं असेल तर ते पुढच्या महिन्याच्या पुढं 45 दिवसानंतर, त्या महिन्यानंतर ते 5,000 रुपये तुम्हाला वापरता येतात. आणि त्याच्यात तुम्ही भरलं तरी ठीक, त्या ड्यू डेटला भरलं तरी ठीक, पण ड्यू डेटला मिनिमम अमाऊंट भरली आणि उरलेली अमाऊंट जर आणि पुढे तुम्ही वापरली तर फक्त जेवढे तुम्ही वापरताय एक्सेस मिनिमम ड्यूच्या पुढं त्याच्यावरती तुम्हाला व्याज लागते. ऍक्सेप्टेड बाय मोस्ट ऑफ सेलर्स. कारण की ती इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये प्रत्येकाच्या लिमिट मध्ये वापरता येते. कारण की सॅलरी मध्ये ह्या महिन्यात झाली नाही तर पुढच्या महिन्यात ऍडजस्टमेंट करून माणूस पैसे भरू शकतोय. मग 45 दिवस ग्रेस पिरियड हीच ओके. त्यामुळं हे ऍक्सेप्टेड आहे जनरली. सम कार्ड्स अवेलेबल टू दोज विथ लोअर क्रेडिट स्कोर. लोअर क्रेडिट स्कोर म्हणजे काय की 25,000, 50,000च्या आतली लिमिट मध्ये पण कार्ड्स इश्यू केलेली आहे. ठीक आहे. मी आता जरा पुस्तकामधलं वाचतो. हे बघा. क्रेडिट कार्ड जनरली अ बँक एंटर्स इनटू एन अग्रीमेंट विथ इट्स कस्टमर अँड इश्यूज द कस्टमर अ क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड इज अ स्मॉल प्लास्टिक कार्ड अराउंड 8.5 सेंटीमीटर बाय 5.5 सेंटीमीटर. हे कंपल्सरी ह्याच रेंजमध्ये सगळी कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड असू दे, डेबिट कार्ड असू दे, स्मार्ट कार्ड असू दे, तुम्ही जर साईज एकाखाली एक जर लावली तर त्याची साईज फिक्स आहे. मग तुम्हाला जर जनरली अंडरलाईन करून ठेवा. स्मॉल प्लास्टिक कार्ड्स अराउंड 8.5 सेंटीमीटर टू 5.5 सेंटीमीटर. हे कदाचित विचारले जाऊ शकते. इट कंटेन्स द नेम अँड द अकाउंट नंबर ऑफ द होल्डर एम्बॉस्ड ऑन इट. अकाउंट नंबर म्हणजे काय? क्रेडिट कार्ड नंबर. म्हणजे तोच क्रेडिट कार्ड नंबर जो आहे तोच तुमचा अकाउंट नंबर आहे. आलं लक्षात? ती एक लिंक आहे. आणि नंबर एम्बॉसिंग, तुम्हाला एम्बॉसिंग केलेलं तुमचं नावाचं एम्बॉसिंग त्याच्यामध्ये मिळते. इन ऍडिशन द डेट अप टू विच द कार्ड इज व्हॅलिड. ते आता तुम्हाला माहिती आहे त्याच्यात एक्सपायरी डेट असते, व्हॅलिड डेट असते, एम्बॉसिंग नेम असते, पाठीमागे सीव्ही असते, समोर EMI चिप कार्ड असते. चिप कार्ड म्हणजे काय? जे स्मार्ट सिल्वर कलरचं मी सिम कार्ड टाईप म्हटलं होतं तर त्या टाईपचे पण त्याच्यावरती चिप कार्ड बसवलेले असते. मेनी कार्ड्स इश्युअर्स बीइंग बँक ऑल्सो अलाउज विथड्रॉल्स ऑफ कॅश फॉर इमर्जन्सी पर्पज अँड लेवी अ सर्व्हिस फी फॉर सच विथड्रॉल्स. Many banks also have credit cards which double
अप ॲज ATM कार्ड. वापरले. हॅलो, हा मी ते वाचत होतो, आलं लक्षात. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पुस्तकातलं आणि माझं सांगण्यामध्ये जर मिसिंग व्हायला नको म्हणून मी पुस्तकातलं सुद्धा वाचत होतो की 8.5 आणि 5.5 सेंटीमीटर ह्या रेशोमध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि सगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक कार्ड्स आहेत ते इश्यू केलेले जातात. दिस इज द सेम ॲज अ चार्ज कार्ड वेअर द ट्रान्झॅक्शन्स आर चार्ज टू द अकाउंट विथ द टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन डेबिटेड टू द कार्ड होल्डर अकाउंट वन्स इन अ मंथ. सेम चार्ज कार्ड मध्ये पण कसं असते की मंथ एंड झाला की जो बिलिंग सायकल म्हणूया आपण त्याला, त्या बिलिंग सायकल मध्ये तुम्ही जेवढं परचेस केले त्याचं बिल मंथ एंडला त्या बिलिंग सायकलच्या शेवटी जनरेट होतं आणि ते तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दाखवतं. त्यातलं तुम्ही पार्शियली पेड करू शकता. व्हाईल चार्ज कार्ड मध्ये काय आहे, फुल्ली पेड करायला पाहिजे. डिफरन्स बघा, चार्ज कार्ड मध्ये फुल पेड करायचं आहे, क्रेडिट कार्ड मध्ये तुम्ही पार्शियली पेड करू शकताय. आणि जनरली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एक स्पेअर टाइम दिलेला आहे. स्पेअर टाइम म्हणजे काय की तुम्ही बिल जनरेट झाल्यानंतर टोटल 45 दिवस किंवा 50 दिवस तुम्हाला ते कार्ड वापरायला, ट्रान्झॅक्शन अमाऊंट वापरायला मिळते. ह्याच्या दोन बद्दल कुणाला काही शंका आहे का, चार्ज कार्ड आणि क्रेडिट कार्ड बद्दल? सर चार्ज कार्डला इमिजिएट डेबिट का? चार्ज कार्डला चार्ज कार्डला हा इमिजिएट डेबिट आहे का? नाही, चार्ज कार्ड इज ऑल्सो वन काइंड ऑफ क्रेडिट कार्ड. मी तेच पहिलाच म्हटलं की क्रेडिट कार्ड आहे, इमिडिएट डेबिट नाही आहे. चार्ज कार्ड आणि क्रेडिट कार्ड हे सेम आहे. असेल तर डेबिट होत नाही का? काय म्हटलं? हॅलो, फंड्स जर अवेलेबल असेल तर डेबिट. तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. हॅलो हॅलो, सर, क्रेडिट कार्डला जर जादा रक्कम भरली तर काय त्याचे बेनिफिट किंवा तोटे काय आहेत? काय जादा म्हणजे काय, 671 रुपयाची खरेदी झाली, समजा 680 रुपये भरले किंवा 800 रुपये भरले, 700 रुपये भरले, जादा वरनं पैसे भरले, नाही त्याचे तुम्ही काय ते तोटे काय नाहीत आणि फायदे पण काय नाहीत. एक तर तुमचं लिमिट Okay. सँक्शन केलेलं आहे. बरोबर. ते लिमिट सँक्शन 50,000 रुपये आहे. तुम्हाला एक कर्ज दिले, समजा मी कॅश क्रेडिट नेक्स्ट दिले, बिलिंग मध्ये सर ऍड होते हा. ते. तुमच्या नेक्स्ट हा? बिलिंग Next मध्ये bill. ऍड होतंय किंवा तेवढं तुमचं बॅलन्स वाढतोय ना. आता समजा 50,000 क्रेडिट कार्डचं लिमिट आहे, हा 5,000 तुम्ही युटिलाइज केलेलं आहे, हा मग राहिले किती? 45,000. 45. नाही तसं नाही, काही हा. वेळ त्याची बिलिंग निघते ते पैशात पण निघतात. हो बरोबर आहे की. हा पैशात निघते. मग त्यावेळी माणूस कसं जनरली फिक्स अमाऊंट म्हणजे राऊंड अमाऊंटचा चेक देते किंवा काय, तर असं जादा तुमचं पेमेंटचं काय. क्रेडिट लिमिट वाढते ना. तर समजा तुमचं समजा एक 48,000 बॅलन्स आहे, 50,000चं कार्ड आहे आणि तुम्ही त्याच्यातले 3,275 रुपये बिल जनरेट झाले, मग तुम्ही हा. भरताना 3,275 ऐवजी 3,300 रुपये भरले किंवा 3,400 रुपये हा. भरले, तर ते Yes, 25 yes, रुपये yes. तुमच्या लिमिट मध्ये वाढतात ना. बरं. म्हणजे फक्त ते लिमिट मध्ये कधी की 50,000च्या वर जात नाही. ते 50,000 मध्ये जर तुमचं सरप्लस असेल तर ते लिमिट मध्ये वाढतात. ओके. ते त्यांना तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट काय नाही, तुम्हाला ते पुढच्या महिन्यात वापरायला मिळतात, इतकंच आहे त्याच्यात. हा ठीक आहे. आणि क्रेडिट कार्डला फॅसिलिटी काय आहे की तुम्ही पार्शियल पेमेंट करू शकताय. समजा आज बिल जनरेट झालेलं आहे, 5,000चं आहे, तर तुम्ही आता 3,000 भरू शकताय आणि नंतरला 2,000 भरू शकताय. चार्ज कार्ड मध्ये तसं नाही. चार्ज कार्ड मध्ये फुल पेमेंट पाहिजे. ज्या दिवशी बिल जनरेट झाले त्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे सगळे भरायला पाहिजे. हा फरक आहे चार्ज कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये. ओके. आणि हे फुल पैसे भरायला लागतात म्हणून हे चार्ज कार्डची कॉन्सेप्ट बंद झाली आणि क्रेडिट कार्डची कॉन्सेप्ट चालू झाली. क्रेडिट कार्डला तुम्ही अनसिक्युअर्ड सीसी सारखं ट्रीट करा. म्हणजे बँकर्स आहे त्यामुळे सांगतोय की ते तुम्हाला कळेल. लिमिट वापरलं तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला ट्रान्झॅक्शन चार्जेस पडतील. लिमिट मध्ये पैसे भरले तर तुम्हाला ते परत लिमिट रियुटिलाइज करता येते. बरोबर, सेम कॉन्सेप्ट इथं आहे. सर आणखीन एक गोष्ट आहे, हा बोला. जर क्रेडिट कार्ड जर तुम्ही वर्षभर युज नाही केलं तर तुमची जी लिमिट आहे ती निम्मी होते. हा ते बँकेची पॉलिसी आहे ना. आता समजा त्याच्यात केसमध्ये आपण कॅश क्रेडिट अकाउंटचं रिव्ह्यू आणि रिन्यू करताय तुम्ही,
बरोबर. रिव्ह्यू आणि रिन्यू करताय त्यावेळेला काय करतोय का आपण रिव्ह्यू घेतोय की बाबा ह्यानं बरोबर आपल्या बँकेला युटिलाइज केलंय का, युटिलाइज करून बँकेला ह्याच्यात तो जो जे आपण डीपी म्हणतो तो डीपी मेंटेन केलाय का, 5 टाइम्स त्यानं क्रेडिट आपल्याला दिलंय का. तर ते आपण त्याचं अनालिसिस करतोय. ह्याच्या पाठीमागे भरपूर हे असते आणि तो जर वापरतच नसेल तर त्याचं लिमिट लोअर लिमिट करतात, कारण की अननेसेसरली त्याला लिमिट सँक्शन ठेवून आपण फंड्स अडकून ठेवल्यातला प्रकार आहे ना. तुम्ही एक लिमिट सँक्शन करून ठेवता म्हणजे तुमचे फंड्स त्याला अवेलेबल करून दिलेत ना. मग का अननेसेसरीला तर त्याची गरजच नसेल, त्याला आपण वर्किंग कॅपिटल सायकल म्हणतो, बरोबर. तर त्याचीच नेसेसरी नसेल तर त्याला अननेसेसरीली हाय लिमिट का अलॉट करायचं. त्यामुळे ते वर्षानं तुमचं किंवा ठराविक पिरियड नंतर जर तुम्ही कार्ड वापरलं नसेल तर ते तुमचं लिमिट रिअसाइन होते. क्रेडिट कार्ड म्हणजे तुम्ही ज्यावेळेला क्रेडिट कार्ड वापरायला देताय बँकांना, सॉरी कस्टमरला, तर तेवढं तुमच्याकडं तुम्ही कर्ज देताना काय करताय, तुमच्या कुठल्या अमाऊंट मधनं जाते, तुमच्या एक्सपोजर लिमिट मधनं जाते ना. तेच हे वन काइंड ऑफ एक्सपोजर आहे, असेट आहे ना ती त्यांची. त्यामुळं आपली असेट किती इन्व्हेस्ट करायची, जर कार्ड वापरत नसाल तर ते त्याचं लिमिट कमी करून बँक ते दुसऱ्याला देईल ना लिमिट. ही अशी कॉन्सेप्ट आहे. सेम टर्म लोन किंवा कॅश क्रेडिट तुम्ही डोळ्यापुढे आणा, तुम्हाला क्रेडिट कार्ड कॉन्सेप्ट समजून जाईल. आणि कुणाला काय विचारायचं आहे? नेक्स्ट जाऊया डेबिट कार्ड. डेबिट कार्ड हे सांगायला लागू नये, कारण की प्रत्येक बँकेचं डेबिट कार्ड आहे. रुपे डेबिट कार्ड ज्याला आपण म्हणतोय, क्लासिक रुपे डेबिट कार्ड, आता रुपे क्रेडिट कार्ड सुद्धा येत आहे. रुपे डेबिट कार्ड जे आहे ते तिथं 2 ओळीतच तुमच्या इथे लिहिलेलं आहे की these debit cards that allows its user to access their funds for the purpose of paying of merchants or डेबिट काय म्हणते ते फॉर मर्चंडाइज. आपण डेबिट कार्ड कशाला वापरतोय, कुठेही गेला तर तुम्ही पॉस मध्ये गेला, मॉल मध्ये गेला, पॉस पेट्रोल पंपावरती गेला तर तुमचं डेबिट कार्ड वापरताय. आणि ह्याच्यामध्ये मगाशी एकाने प्रश्न विचारला होता की क्रेडिट कार्डला कार्ड अकाउंट लिंक असतं का, तर असतं. तर ते काय असतं, ते कार्डचं जे नंबर आहे तोच त्याचा अकाउंट नंबर असतो. वेदर डेबिट कार्ड कोणाशी लिंक असते, तर तुमच्या चेकिंग अकाउंटला. चेकिंग अकाउंट म्हणजे काय, करंट किंवा सेव्हिंग खातं जे आहे त्या खात्याला तुम्हाला डेबिट कार्ड अलाउड करतात. बरेचसे बँका ओडी अकाउंटला डेबिट कार्ड देत होती, पण ते आता कॉन्सेप्ट बंद आहे. फक्त सेव्हिंग आणि करंट खात्यालाच डेबिट कार्ड अलाउड केलेलं आहे. A debit card is a payment card that deducts money directly from a consumer's checking account. चेकिंग अकाउंट म्हटलेलं आहे. चेकिंग अकाउंट मध्ये 3 प्रकार येतात, सेव्हिंग, करंट आणि कॅश क्रेडिट. मग त्याच्यामध्ये कॅश क्रेडिट हे लिमिट असाइन असल्यामुळं बरेचदा म्हणजे ती बँकेची पॉलिसी ही त्याला चेकिंग कॅश क्रेडिट अकाउंटला, ओडी अकाउंटला ती डेबिट कार्ड द्यायचं का नाही द्यायचं. पण बऱ्याच बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँका कॅश क्रेडिट खात्यांना डेबिट कार्ड अलाउड केलेले नाहीत, लिंक केलेले नाहीत. मग आपण काय म्हणतोय की सेव्हिंग खातं आणि करंट खातं यालाच डेबिट कार्ड आपण अलाउ करतोय. मग त्याची पण पॉलिसी आहे. या प्रत्येक गोष्टीला डेबिट कार्ड असू देत, क्रेडिट कार्ड असू देत, चार्ज कार्ड असू देत, ह्या एकूण एक गोष्टीला ह्याची पॉलिसी आहे. ती कुणाला द्यायची, कुठल्या अकाउंट टाईपला द्यायची, जॉईंटला द्यायचं का नाही, मायनरला द्यायचं का नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. आणि त्याचं लिमिट किती ठेवायचं, पर डे ट्रान्झॅक्शन लिमिट किती ठेवायचं, या सगळ्या गोष्टी त्या पॉलिसीमध्ये मेन्शन असतात. जर डेबिट कार्डचा विषय जर बोलायला गेलं, ऑल्सो कार्ड चेक कार्ड किंवा बँक कार्ड, दे कॅन बी यूज टू बाय अ गुड्स और सर्व्हिसेस. या गोष्टी आपण बघतोय. आपण सर्रास कुठेतरी गेलो तर आपण डेबिट कार्डवरनं खरेदी करतोय, मॉलमध्ये जाऊन खरेदी करतोय, म्हणजे जसे रिलायन्स असेल, डीमार्ट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग मॉल्स असतील, मर्चंट्स असतील किंवा पेट्रोल पंप असेल, इथे कार्ड वापरतोय. मग काय होते, ज्या वेळेला तुम्ही डेबिट करताय किंवा कार्ड स्वॅप करताय किंवा कार्ड टॅप करताय, त्या विदिन मोमेंट तुमच्या सेव्हिंग खात्याला डेबिट पडतो. हॅलो, हा बोल.
हा डेबिट कार्ड. तर सेव्हिंग खात्याला आणि करंट खात्याला हे लिंक असल्यामुळं तुमच्या बँकेच्या एटीएम ट्रान्झॅक्शन मधून तुम्ही याला दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन, एक अक्वायरर ट्रान्झॅक्शन आणि एक इश्युअर ट्रान्झॅक्शन. अक्वायरर ट्रान्झॅक्शन म्हणजे बाहेरचे एटीएम कार्ड तुमच्या एटीएम मशीनवरती स्वॅप केलं तर ते अक्वायरर, आणि इश्युअर ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्ही बँकेची कार्ड जी वाटलेली असतात ती बँकेची कार्ड दुसऱ्या बँकेच्या एटीएम वरती जर ट्रान्झॅक्शन केली किंवा तुमच्या बँकेच्या एटीएम वरती केली तर त्याला इश्युअर ट्रान्झॅक्शन म्हणायचे. मग हे जेव्हा ट्रान्झॅक्शन होत असते, जेव्हा पॉस मध्ये होत असते किंवा एटीएम मधून पैसे काढत असतोय, त्यावेळेस सायमल्टेनियस इन्स्टंटली तुमच्या डेबिट खात्याला, सेव्हिंग किंवा करंट खात्याला डेबिट पडतोय तसा तुम्हाला मेसेज येतोय. ठीक आहे. ह्याच डेबिट कार्डचा वापर तुम्ही ई ट्रान्झॅक्शन, ई कॉमर्सची ट्रान्झॅक्शन म्हणजे कसं की ऑनलाईन तुम्ही काहीतरी खरेदी करत आहे. ऑनलाईन मॉल कुठले कुठले आहेत? अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग मॉल्स आहेत. तर तिथून तुम्ही काहीतरी परचेस करताय, त्यावेळेस त्याचं पेमेंट करताना तुम्हाला एटीएम कार्ड नंबर, जो डेबिट कार्ड नंबर, त्याचा पाठीमागचा सीव्हीव्ही आणि पिन नंबर, जो पिन नंबर म्हणजे काय, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, हा टाकून तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकताय. मग डेबिट कार्ड ही कॉन्सेप्ट अशी आहे की खात्याला इन्स्टंट डेबिट. ओके. डेबिट कार्ड आपण प्रत्येक जण वापरतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? हॅलो सर, बोला. एटीएम जर आपलं असेल आणि एसबीआयचं जर कार्ड स्वॅप केलं तर त्याला काय इश्युअर डेबिट पडतं? अक्वायरर ट्रान्झॅक्शन. अक्वायर ट्रान्झॅक्शन. आणि Acquire- आपलं कार्ड बोला, आपलं कार्ड बोला. वारणा बँकेच्या एटीएम मध्ये स्वॅप केलं तर ते इश्युअर झालं काय? इश्युअर ट्रान्झॅक्शन. हा. समजून घ्या, तुम्ही बँक आहे, हम्म. कधीही इंग्लिश फोडायचा प्रयत्न करायचा. अक्वायरर म्हणजे काय आणि इश्युअर म्हणजे काय? इश्यू कोण करतोय? बँक इश्यू करायला. आपण केलं म्हणजे काय? बरोबर. बँकेचे कार्ड इश्यू केले म्हणजे इश्युअर. अक्वायर काय करले? आपलं एटीएम अक्वायर करायला कोण? दुसरी बँक. म्हणून काय, दुसऱ्या बँकेचं कार्ड म्हणजे अक्वायरर ट्रान्झॅक्शन, आपल्या बँकेचं कार्ड म्हणजे इश्युअर ट्रान्झॅक्शन. आलं लक्षात? सर ओके सर. अकाउंट ट्रान्झॅक्शन काही चार्जेस होतात का? होय, पण त्याच्यामध्ये कसं असतात की इंटरचेंज फी म्हणून असते. इंटरचेंज फी म्हणजे कसं की तुमच्या बँकेचं एटीएम कार्ड दुसऱ्या बँकेच्या एटीएम मशीन वरती वापरलं तर तुमच्या बँकेतर्फे त्या बँकेला 15 रुपये प्लस जीएसटी, काय जो सर्व्हिस टॅक्स आहे, प्लस एनपीसीआयचे चार्जेस, अशी पेमेंट त्या पर ट्रान्झॅक्शनला द्यायचं असतात. तशीच तुमच्या बँकेच्या एटीएम वरती दुसऱ्या बँकेचे कार्ड जर स्वॅप झालं तर तुमच्या बँकेला सुद्धा इंटरचेंज फी मिळत असते. ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी करत असताना गव्हर्नमेंटनं पहिला 5 फ्री ट्रान्झॅक्शनची परमिशन दिली होती. का? की मार्केटिंग करण्यासाठी आणि पब्लिसिटी करण्यासाठी, की ऑफर त्याला म्हणतोय ती पद्धत. पण नंतरला ती पद्धत आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितली की ती रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये लिमिटेड केली. रुरल एरियामध्ये केली की आहे तशी 5 फ्री ट्रान्झॅक्शन ठेवली पहिली एटीएम वरची, आणि दुसरी 3 ट्रान्झॅक्शन जी अर्बन एरियामध्ये होतील त्याच्यानंतर चार्जेबल असतील, आणि रुरल एरियामध्ये 5 ट्रान्झॅक्शन नंतर चार्जेबल असतील. मग त्याच्यामध्ये फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. मग आता फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं की तुमचे जे कॅश पेमेंट करताय म्हणजे विड्रॉ करताय अमाऊंट, त्याला फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? जसं बॅलन्स इन्क्वायरी केली, मिनी स्टेटमेंट केलं, पासवर्ड चेंज केला, याला नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणतात. मग फायनान्शियल ट्रान्झॅक्शन साठी 15 प्लस टॅक्स आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन साठी 8 प्लस टॅक्स, असे हे इंटरचेंज फी आणि हे टॅक्स ठरलेले आहेत. हे डेबिट कार्डच्या बाबतीत. आलं लक्षात? ओके सर. ओके. सर डेबिट कार्ड बऱ्यापैकी सगळ्याच बँकांनी इश्यू केलेले आहेत आता सध्या. त्यामुळे सगळ्या बँकांची वेगवेगळ्या डिझाईन मधली वेगवेगळी डेबिट कार्ड मार्केटमध्ये आलेले असतील. बरोबर. आता त्याच्याच पुढचा एक भाग म्हणून आपण जे बघणार आहे ते स्मार्ट कार्ड. स्मार्ट कार्ड तुम्हाला माहिती असलेली कुठली कुठली स्मार्ट कार्ड आहेत? स्मार्ट कार्ड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? पेज नंबर 471 मध्ये 32.4.4
कार्ड जिथं जिथं प्लास्टिक मनी कार्ड जिथं येते तिथं त्याची साईज 8.5 प्लस 5.5 हे फिक्स. हे दिसायला तुमच्या डेबिट कार्ड सारखंच असणार, क्रेडिट कार्ड सारखंच असणार. पण स्मार्ट कार्ड म्हणजे काय आणि त्याच्या पुढचं काय? मग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे स्मार्ट कार्ड आहे की नाही? कोणीतरी उत्तर द्या. स्मार्ट कार्ड म्हणजे काय? कोणीतरी बोला. कोणी सांगू शकत नाही? बर स्मार्ट कार्ड कुठले कुठले स्मार्ट कार्ड आहेत? स्मार्ट कार्ड बद्दल जर कल्पना असेल तर तुमच्या डेबिट कार्ड हे स्मार्ट कार्ड आहे का नाही? ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही असं समजतो मी, अज्ञानात जग असतं. स्मार्ट कार्ड म्हणजे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट कार्ड आहेत. तुम्ही बऱ्याचदा विचारताय सुद्धा. तुमचं आरसी बुक स्मार्ट कार्ड आहे, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्ट कार्ड आहे. ठीक आहे, तुमचं एटीएम कार्ड जे आहे ते स्मार्ट कार्ड आहे. ठीक आहे, मग स्मार्ट कार्ड म्हणजे काय? स्मार्ट कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये एक कॅलिबर आहे, ज्याच्यामध्ये एक स्पार्क आहे, ज्याच्यामध्ये एक वेगळं काहीतरी फीचर्स आहे, त्या गोष्टीला आपण स्मार्ट म्हणतोय. मग स्मार्ट म्हणजे काय? की तुमचे मोबाईल सुद्धा स्मार्टफोन आहेत ना का? रेग्युलर मोबाईल पेक्षा वेगळे आहेत स्मार्टफोन. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी आहे, फीचर्स आहेत. तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकताय, ऑडिओ कॉल करू शकताय, तुम्ही अँड्रॉइड गेम खेळू शकताय, जे रेग्युलर मोबाईल मध्ये नव्हतं. स्मार्टफोन बटनाच्या मोबाईल मध्ये अशी काही फॅसिलिटी नव्हती. इंटरनेट फॅसिलिटी नव्हती, 4G 5G तुम्हाला मिळत नव्हतं. या ह्याच्यामध्ये हे स्मार्टफोन केलेले आहेत, वेगवेगळ्या डिव्हाइसेसना तुम्हाला कनेक्ट करता येते, म्हणून त्याला स्मार्ट म्हणतोय. काहीतरी वेगळं आहे म्हणून त्याला स्मार्ट म्हणतोय. मग तसंच इतर जे कार्ड आहेत, क्रेडिट कार्ड आहे, चार्ज कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, या सगळ्यांच्या पेक्षा वेगळं काहीतरी फीचर्स आहे म्हणून त्याला स्मार्ट कार्ड म्हणायचं. अ स्मार्ट कार्ड इज अ स्मॉल कार्ड or similar device with an embedded integrated circuit chip. Smart cards typically look like a credit card. एक नंबरची फिगर बघा जी लिहिलेली आहे इथं. क्रेडिट कार्डला जर बघितलं तर हे जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आहे त्याला आपण चिप म्हणतोय, चिप कार्ड, किंवा आपल्या बँकेचे ईएमव्ही कार्ड्स म्हणतोय आपण. आता ते ईएमव्ही कार्ड्स पण आपण बघायचे आहे पुढे. तर हे स्मार्ट कार्ड म्हणजे ज्याच्यामध्ये इनबिल्ट मेमरी आहे, ज्याच्यामध्ये प्रोसेस स्पीड करण्याची ताकद आहे आणि सिक्युरिटी फीचर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये जास्त आहेत. मग आता स्मार्ट कार्ड मध्ये आणि रेग्युलर कार्ड मध्ये फरक काय? तर स्मार्ट कार्ड मध्ये ही चिप दिसते इथं, तुम्ही स्क्रीन मध्ये बघायला तर इथं चिप आहे. ही जी चिप आहे ठीक आहे. सर एटीएम कार्ड मध्ये पण चिप्स आहेत. मग एटीएम कार्ड तुमचं स्मार्ट कार्ड आहे की नाही? आहेच ना. मग का सांगितलं? प्रोसेस नाही, डाऊट काय होता की काही कार्ड्सवर वायफायचं पण सिम्बॉल असतं. आहे की मग वायफाय पण स्मार्ट कार्डच आहे. हा, मग हे सगळे कार्ड म्हणजे स्मार्ट कार्डच ना? मी येतो तुमच्या प्रश्नावरती, पण मला पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट क्लिअर करू द्या. ठीक आहे, येतो तुमच्या प्रश्नावरती. पुढे जे 2 स्लाइड आहेत त्याच्यामध्ये तुमची शंका क्लिअर होऊन जाईल. टाइप स्मार्ट कार्ड म्हणजे काय की वेगळं काहीतरी आपलं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. द चिप इज पॉवरफुल मायक्रो कॉम्प्युटर दॅट कॅन बी प्रोग्राम्ड फॉर डिफरंट ऍप्लिकेशन्स. The chip enabled a smart card to store and access data and applications securely and exchange data securely with readers and other systems. Smart card technology can provide high levels of security and privacy protections
मेकिंग स्मार्ट कार्ड्स आयडियल फॉर हँडलिंग सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन सच एज आयडेंटिटी अँड पर्सनल इन्फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये स्मार्ट कार्ड आहे जसं ते कार्ड वापरायला सुद्धा स्मार्ट रीडर लागतोय. जे पूर्वी तुमचं एटीएम मशीन होतं त्याच्यामध्ये फरक सांगतो तुम्हाला. एटीएम मशीन मधनं तुम्ही कार्ड घालून काढलं ते लगेच निघायचं, आणि आता बऱ्याच ठिकाणी जर गेला तर कार्ड अडकून राहते. बघितलंय कधी? का अडकून राहते की त्याचं ट्रान्झॅक्शन होऊस तोपर्यंत चिप बेस कार्ड्स आहेत. चिप बेस कार्ड म्हणजे ह्या ज्या चिप्स दाखवलेल्या आहेत त्याला चिप बेस म्हणतात. हे चिप का आली? जर पूर्वीचं जे मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड होतं ज्याच्यामध्ये डेटा व्होलाटाईल होता, ते इझिली फ्रॉड होण्याचे चान्सेस होते, इझिली डेटा कॅप्चर करण्याचे चान्सेस होते. त्याच्यावरती प्रिकॉशन म्हणून मेजर सिक्युरिटी स्ट्रेंथ्स वाढवण्यासाठी या स्मार्ट कार्ड टेक्नॉलॉजीचा वापर झाला. आणि स्मार्ट कार्ड टेक्नॉलॉजीमध्ये कसं आहे की ह्या स्मार्ट कार्डला स्वतःची मेमरी आहे. स्वतःची मेमरी म्हणजे काय की हार्ड डिस्क जशी स्टोरेज डिव्हाइस आहे, पेनड्राईव्ह जसा स्टोरेज डिव्हाइस आहे, जशी तुमची रॅम आहे, जशी तुमची MB GB जे पेनड्राईव्ह आहेत तशी त्याच्यामध्ये एक थोडी ताकद आहे. त्या ताकदीच्या नुसार ते त्याच्यामध्ये तुमचे ऍड्रेस डिटेल्स म्हणजे पिन नंबर, पासवर्ड, नाव, अकाउंट नंबर, इतर ज्या गोष्टी ज्या रीड करण्यासाठी अकाउंट व्हेरिफिकेशन करायला लागतात त्या गोष्टी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये. जे एन्क्रिप्शन करण्याची आणि डिक्रिप्शन करण्याची त्या प्रोसेसर चिपमध्ये फॅसिलिटी आहे. म्हणून याला स्मार्ट कार्ड म्हणतात, कारण की ह्याच्यामध्ये सिक्युरिटी ट्रेंड्स जास्त वाढवलेले आहेत. दुसरा स्क्रीन बघा, त्याच्यामध्ये काय तुम्हाला कळून जाईल की हाऊ डू स्मार्ट कार्ड वर्क. मी आता हे एक स्क्रीन केले जे तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे. अ स्मार्ट कार्ड कनेक्ट टू कार्ड रीडर. कार्ड रीडर म्हणजे काय? जे एटीएम मशीन मध्ये कार्ड रीडर असेल तिथं, किंवा दुसऱ्या ठिकाणी जिथं पॉस मशीन इन्स्टॉल केलेलं असेल तिथं, किंवा वेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये वेगळं काहीतरी कार्ड स्लॉट असेल. आपण एटीएम मध्ये कार्ड इन्सर्शनचा स्लॉट बघतोय. आयदर थ्रू डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट और थ्रू अ रिमोट कॉन्टॅक्टलेस रेडिओ फ्रिक्वेन्सी RF. मग ते RF फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. A typically contact smart card has plastic card body, a chip embedded in the body and contact plates. हे बघा, ही चिप एम्बेडेड बॉडी म्हणजे काय? जे येलो जे दिसते ती चिप आहे. ही चिप ह्या तुमच्या कार्ड वरती इथे इन्सर्ट केलेली आहे. या कार्ड मध्ये ही डिव्हाइस ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट करताय त्यावेळेस त्या चिप वरचा डेटा वाचतं म्हणजे रीड करतं. आणि ते दोन प्रकारे, एक तर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे फिजिकली ते चिप इन्सर्ट करून तुम्ही कार्ड ट्रान्झॅक्शन करू शकता. अदरवाईज कॉन्टॅक्टलेस म्हणजे RF फ्रिक्वेन्सी नुसतंच टॅप करून आपण बाहेर केलं की धरलं तरी, जे तुम्ही आता वायफाय जे म्हणत होता, जे सिम्बॉल होतं, तर त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. बघा, स्मार्ट कार्ड टेक्नॉलॉजी युजेस अ कॉम्प्युटर अँड सॉफ्टवेअर विथ 100S ऑफ बिल्ट इन सिक्युरिटी फीचर्स. ठीक आहे. टू वायर्स रनिंग फ्रॉम हे जे फंक्शनिंग दिलेलं आहे, इनसाइड काय आहे ते आणि हे आउटसाइड कसं दिसतंय ते. ह्या प्रकारची चिप आपल्या एटीएम कार्ड मध्ये किंवा डेबिट कार्ड मध्ये किंवा क्रेडिट कार्ड मध्ये बसवलेली असते. मग नुसतंच एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आहेत का? नाही. मग वेगवेगळ्या प्रकारची कार्ड्स आहेत. मग कुठली? मग ते ड्रायव्हिंग लायसन्स असू दे, तुमचं मेंबर कार्ड असू दे, तुमचं RC बुक असू दे, हे जे काय म्हणून डेटा, पर्सनल डेटा जिथं सिक्युअर्ड करायची जबाबदारी होती त्यावेळेला RC बुक पर्सनलाइज केलं आणि तिथं स्मार्ट कार्ड वापरलं गेलं. तुमचं काय बरं आपलं ड्रायव्हिंग लायसन, आता आधार कार्ड सुद्धा स्मार्ट कार्ड मध्ये येईल. ठीक आहे. अशा पद्धतीचं कॉन्टॅक्ट स्मार्ट कार्ड इज इन्सर्टेड इन टू स्मार्ट कार्ड रीडर विच टचेस द कॉन्टॅक्ट प्लेट, कमांड्स डाटा कार्ड्स अँड स्टेटस आर ट्रान्समिटेड ओव्हर द फिजिकल कॉन्टॅक्ट पॉइंट. म्हणजे काय? हे ज्यावेळेला तुम्ही इन्सर्ट करताय त्यावेळेला त्याच्यामध्ये जो डेटा आहे, जे तुमचं नाव आहे, अकाउंट नंबर आहे, पासवर्ड आहे, बाकीच्या ज्या गोष्टी सिस्टीमला रिक्वायरमेंट आहेत त्या गोष्टी ह्या कार्डमध्ये सेव्ह केलेल्या असतात. आणि त्या सेव्ह करून ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला ट्रान्झॅक्शन करताय त्यावेळेला ती रीड केली जाते आणि तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल केलं जातं. अशा पद्धतीने हे स्मार्ट कार्ड वर्क होतं. आता त्यातलाच एक स्मार्ट कार्डचा पुढचा पार्ट आहे. त्याच्यापूर्वी EMU कार्ड जे आहे ह्याच्यामध्ये लिहिलेलं नाही, पण स्मार्ट कार्ड आणि EMU कार्ड हे दोन्ही सेमच आहेत. मग ह्याच्यामध्ये रिक्वायरमेंट काय होती? ते स्मार्ट कार्ड मध्येच भाग बघा, जे कॉन्टॅक्ट स्मार्ट कार्ड साठी इन्सर्टेड इनटू स्मार्ट कार्ड रीडर जे शब्द आलेला आहे. स्मार्ट कार्ड रीडर म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये टर्मिनल रिक्वायरमेंट म्हणलेलं आहे बघा. अ स्पेशल टर्मिनल मस्ट बी युज्ड टू रीड अँड अपडेट अ स्मार्ट कार्ड with the following features. A smart card reader must be available that meets ISO specification and
कॅन रीड अँड राईट द कार्ड. ज्यावेळेला तुम्ही लिहिता एखादी गोष्ट लिहिताय ती वाचता पण यायला पाहिजे आणि लिहिता पण यायला पाहिजे. रीड अँड राईट ज्यावेळेस कॉम्पॅक्ट डिस्क होत्या, जे सीडी होत्या, त्या सीडी कशा होत्या, फक्त वाचता येत होत्या. त्यानंतर सीडी रायटर आला, म्हणजे ते रीड राईट करू शकतात, म्हणजे रायटेबल सीडी आल्या. त्या पद्धतीनं रीड राईट करण्याची डेटा जो आहे ती ह्या चिप मध्ये असायला पाहिजे. मग ते डिव्हाइस तर रीड राईट करण्याच्या डिव्हाइसला काय म्हणतोय, टर्मिनल रिक्वायरमेंट. जे तसं टर्मिनल पण पाहिजे ना. तुमची एटीएम मशीन जर नॉन ईएमई असतील, नॉन ईएमई म्हणजे ते रीड करत नसतील, तर ते स्मार्ट कार्ड असून उपयोग काय. म्हणून बँकांना आता लेटेस्टली तुम्हाला सर्टिफिकेशन करून घ्यायचंय, ईएमई सर्टिफिकेशन करून घ्यायला सांगितलं होतं. ईएमई सर्टिफिकेशन जे आता आपण पुढचा भाग बघणार आहोत त्याच्याबद्दल मी बोलतो नंतर. त्याच्यानंतर सिक्युरिटी ऍडव्हान्टेजेस. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रिपच्या बदल्यात याच्यामध्ये भरपूर सिक्युरिटी आहे, कारण की याच्यामध्ये स्वतःची मेमरी आहे, स्वतःची प्रोसेसिंग कॅपॅसिटी आहे. त्यामुळं याच्यामध्ये सिक्युरिटी जास्त हायर साईडला सिक्युरिटी मेंटेन केलेली आहे. त्यामुळं बाकीच्या गोष्टी ज्या सिक्युअर करायला लागतात, तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन, त्या गोष्टी ह्याच्यामध्ये मेंटेन केलेल्या आहेत. त्याच्या पुढे तुमच्या पेजमध्ये ईएमआय कार्ड्स असा एक पॉइंट आहे बघा. ते ईएमआय कार्ड्स म्हणजे काय, इज अ पेमेंट मेथड बेस्ड अपॉन अ टेक्निकल स्टँडर्ड्स ऑफ फॉर स्मार्ट पेमेंट कार्ड. मग हे काय आहे, तर हे पण स्मार्ट कार्डच आहे. जे आता तुमचं बँकेचं डेबिट कार्ड आहे त्याला ईएमआय सर्टिफिकेशन लागतं. तर ईएमआय सर्टिफिकेशन काय लागतं, तर हे लागतं की हे युरोपियन मास्टर कार्ड आणि व्हिसा ही ग्लोबल स्टँडर्ड्स आहेत. ह्या ग्लोबल स्टँडर्डच्या नावानं हे ईएमआय कार्ड म्हणून पडलेलं आहे. आणि हे ईएमआय कार्ड्स मध्ये काय असतं, तर त्याची चिप असते, इंटिग्रेटेड चिप्स. इंटिग्रेटेड चिप्स म्हणजे जे आपण आता ती येलो मार्क बघितली ती, तर ती इंटिग्रेटेड चिप्स त्या प्लास्टिक कार्ड वरती बसवलेली असती. आणि ती चिप आपल्या ईएमआय एनेबल्ड एटीएम मशीन, जे तुमचे रेग्युलर एटीएम मशीन आहे ते चालणार नाही. तर त्याच्यामध्ये एक आपण बघितलं होतं की टेक्निकल रिक्वायरमेंट मध्ये टर्मिनल रिक्वायरमेंट. मग ते टर्मिनल म्हणजे काय, तर तुमचं ते एटीएम मशीन किंवा पॉस मशीन किंवा रीडर जो कोण आहे तो, त्याच्यामध्ये जे कार्ड घातल्यानंतर तो ईएमआय डेटा वाचता यायला पाहिजे. ठीक आहे. बघा, ईएमआय इज अ पेमेंट मेथड बेस्ड अपॉन अ टेक्निकल स्टँडर्ड फॉर स्मार्ट पेमेंट कार्ड अँड फॉर पेमेंट टर्मिनल्स अँड ऑटोमेटेड टेलर मशीन. पेमेंट टर्मिनल्स कुठले आहेत, तुमची पॉस मशीन आहेत, जेव्हा तुमचे मॉल्स मधली टर्मिनल्स आहेत त्यांना म्हणतात पेमेंट टर्मिनल्स. आणि ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे काय, तुमचं एटीएम विच कॅन ऍक्सेप्ट देम, म्हणजे कुठल्या ईएमआय कार्ड्सला ते ऍक्सेप्ट करायला पाहिजेत. ईएमआय ओरिजिनली स्टूड फॉर, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे, युरोपे मास्टर कार्ड अँड व्हिसा, द 3 कंपनीज विच क्रिएटेड द स्टँडर्ड. या 3 कंपन्यांनी मिळून हे ईएमआय स्टँडर्ड्स, हे स्टँडर्ड म्हणजे काय की ईएमआय कार्ड कसं असावं हे एक स्टँडर्ड बनवलेले आहे 3 कंपन्यांनी मिळून, म्हणून त्याला ईएमआय कार्ड्स म्हणतात. द ईएमआय कार्ड्स आर स्मार्ट कार्ड्स. नो डाऊट का स्मार्ट कार्ड आहे, कारण की त्यांच्यामध्ये चिप आहे म्हणून त्याला स्मार्ट कार्ड. ऑल्सो कॉल्ड चिप कार्ड. चिप बसवलेले आहे म्हणजे स्मार्ट कार्ड पण म्हणू शकताय, चिप कार्ड सुद्धा म्हणू शकताय, किंवा इंटिग्रेटेड सर्किट कार्ड म्हणू शकताय, और आयसी कार्ड म्हणू शकताय. हे वेगवेगळी नावं, म्हणजे ते आपण उर्फ म्हणतोय टोपन नावं, त्या पद्धतीची ती नावं त्या ईएमआय कार्ड्सला किंवा इंटिग्रेटेड कार्ड्सला किंवा चिप कार्डला म्हणू शकतोय. वी स्टोअर देअर डेटा ऑन इंटिग्रेटेड सर्किट, जे आता आपण मागच्या ह्या स्लाइड मध्ये बघितले, विच स्टोअर देअर डेटा इन टू इंटिग्रेटेड चिप्स. हे जे चिप्स आहेत की नाही, हे ब्लॅक जो पोर्शन दिसतो ह्याला आयसी म्हणतात. आणि हे जे लाईन आहे, टू वायर्स रनिंग फ्रॉम कॉम्प्युटर चिप, बघा इथे लिहिलेलं आहे कॉम्प्युटर चिप अंडर द सरफेस. ह्या येलोच्या खाली ही चिप आहे आणि ह्या चिप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयसीज आहेत आणि ते इंटरकनेक्टेड आहेत. आणि हा मध्ये प्रोसेसर आहे, जो लाल जो दिसतोय त्याला प्रोसेसर म्हणतात. ठीक आहे. तर इंटिग्रेटेड चिप्स इन ऍडिशन टू मॅग्नेटिक स्ट्रिप्स. इन ऍडिशन टू मॅग्नेटिक स्ट्रिप म्हणजे का, की ह्याच्या पाठीमागे जर बघितलं तर त्याच्या पाठीमागे मॅग्नेटिक स्ट्रिप सुद्धा तुमची लावलेली आहे. बॅकवर्ड कंपॅटिबिलिटी कशासाठी असावी, समजा जिथे ईएमआय टर्मिनल नाही आहे, ईएमआय टर्मिनल म्हणजे कुठं, ईएमआय रीडर नाही आहे किंवा ईएमआय एटीएम मशीन नाही, तर तिथं तुमचं एटीएम कार्ड चालायला पाहिजे ना. म्हणून मॅग्नेटिक स्ट्रिपची फॅसिलिटी सुद्धा ईएमआय कार्ड्स वरती अवेलेबल केलेली आहे. पाठीमागच्या साईडला जी मॅग्नेटिक काळी पट्टी असते त्याला मॅग्नेटिक स्ट्रिप म्हणतात. दीज इन्क्लूड कार्ड्स दॅट मस्ट बी फिजिकली इन्सर्टेड ऑर डिप्ड. डिप्ड म्हणजे काय,
डिप्ड म्हणजे काय? ठेवणे, डीप करायचं. डिपिंग म्हणजे चहात आपण डीप शुगर असते ना, बुडवून ठेवणे, ठेवायचे तसं जोपर्यंत ट्रान्झॅक्शन होत नाही तोपर्यंत, त्याला डिपिंग म्हणतात. डीप शुगर बघितलेत ना? डीप शुगर जास्त चहा पित असताना बाहेरनं असं दोरीला बांधून शुगर ठेवलेली असते, त्याला डीप शुगर किंवा टी असते, ग्रीन टी वगैरे त्या पद्धतीचे. त्या पद्धतीनं डीप कार्ड म्हणतात त्याला, की इन्सर्ट करून ठेवायची. आणि पूर्वीची बघा, तुमची कार्ड जी होती ती लगेच बाहेर निघत होती, आताची कार्ड निघत नाहीत, म्हणून त्याला इन्सर्टेड ऑर डीप इंटू अ रीडर. रीडर म्हणजे जिथे स्लॉट केलेला आहे कार्ड घालण्याचा, त्याला रीडर म्हणतात. as well as contactless card that can be read over a short distance using near field communication, NFC. मगाशी कोणीतरी विचारलं होतं वायफाय जे म्हणलेलं आहे, नियर फील्ड कम्युनिकेशन त्याला म्हणतात. वायफायचे सिम्बॉल आहे NFC कार्ड टेक्नॉलॉजी. नियर फील्ड कम्युनिकेशन म्हणजे काय? रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा तुम्ही नुसतं टॅप केलं तर ते तुमचं, आता डीमार्ट मध्ये जर बघितलं तर टॅप कार्ड करतात आणि लगेच वायफाय एनेबल वरनं विदाउट पासवर्ड तुमचं पेमेंट होते. पेमेंट कार्ड्स विच कंप्लाय विथ द EMI स्टँडर्ड आर ऑफन कॉल्ड चिप अँड पिन कार्ड. चिप आणि पिन का म्हणायचं? कारण की चिप त्याच्यामध्ये इन्स्टॉल आहे आणि तुम्हाला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर त्याच्यामध्ये टाकायला लागतोय. और चिप अँड सिग्नेचर कार्ड. सिग्नेचर तुम्ही पूर्वी बघितलं असेल तर पूर्वी जी कार्ड देत होती त्यावेळेस त्याच्या पाठीमागच्या साईडला तुम्हाला सिग्नेचर साईन करायला लागायची. ती सिग्नेचर ज्यावेळेस तुम्ही कार्ड स्लॉट मध्ये घालताय, ती सिग्नेचर आणि तुमच्या अकाउंटची सिग्नेचर ही क्रॉस टॅली करायची आणि त्यावेळेला तुमचं ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल व्हायचं, जसं आपण मॅन्युअली करतोय. पण बऱ्याचदा आता चिप आणि पिन कार्डच आपण वापरतोय. डिपेंडिंग अपॉन द ऑथेंटिकेशन मेथड्स एम्प्लॉयड बाय द कार्ड इश्युअर. कार्ड इश्युअर कोण? तर आपण, आपली बँक. सच ॲज पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर और डिजिटल सिग्नेचर. मग बऱ्याचदा आपण काय करतोय, इझी आणि याच्यासाठी पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर ज्याला पिन म्हणतात तोच आपण वापरतोय. हे झालं EMI कार्ड्स बद्दल. त्याच्यात स्टँडर्ड्स बघूया. ते स्टँडर्ड्स काय आहेत की देर आर स्टँडर्ड्स बेस्ड ऑन ISO. ISO म्हणजे काय? इंडियन स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. जी आपली स्टँडर्ड्स तयार करणारी कंपनी आहे भारताची, त्याला ISO IEC, इंडियन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन स्टँडर्ड्स 7-8. हे फक्त जनरल माहितीसाठी लक्षात ठेवा, हे काही विचारले जात नाही. अमोल, मी थोडंसं डिस्टर्ब करतोय. याच्यावर 3 वेळा या 7816 नंबर बघून मला आठवलं, 3 वेळा याच्यावर प्रश्न 1 मार्काच्या रेंजमध्ये विचारला होता. त्यामध्ये एक 7816 हे एक उत्तर होतं. 7816 असेल किंवा 14443. 14443 ह्याच्यावर प्रश्न 100 2 ते 3 वेळा प्रश्न आतापर्यंत आला होता 1 मार्काच्या रेंजमध्ये. हे काय आहेत तर बेसिक स्टँडर्ड्स आहेत. EMI स्टँडर्ड्स. आता जसं मी म्हटलं इकडे बघा, हे EMI कार्ड जे आहे, EMI कार्डचं स्टँडर्ड्स कोणी तयार केलं तर युरोपियन मास्टर कार्ड आणि विजा यांनी जे कार्ड तयार केलेली आहेत ती भारतामध्ये चालवण्यासाठी भारताचे पण स्टँडर्ड्सनं त्याला परमिशन द्यायला पाहिजे ना, तर ती कोणी दिली? ISO कोण? इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आणि त्याच्या पुढे जे IEC लिहिलेलं आहे, काय आहे? IEC चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कम्युनिकेशन. असं ते IEC इलेक्ट्रो कम्युनिकेशन जे स्टँडर्ड्स आहेत त्याला आणि ISO या दोघांचं मिक्सचर करून हे 7816 हा नंबर आहे. हे नंबर असेच लक्षात ठेवायला लागतील. ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही नाही, कारण की हे तुम्हाला तेवढे एक्सप्लेन करेल ते कमी आहेत, कारण की ह्याचे पूर्ण तुमची पुस्तकं होतील एवढे ते जे स्टँडर्ड्स आहेत. त्यामुळे आपल्याला काय EMI कार्ड जिथं स्टँडर्ड चालू केलं बेस्ड ऑन ISO IEC 7816 हे लक्षात ठेवायचे. फॉर कार्ड्स कॉन्टॅक्ट कार्ड अँड स्टँडर्ड्स बेस्ड ऑन ISO IEC 14443 फॉर कॉन्टॅक्टलेस कार्ड. मग तुम्ही काय करणार, जिथं कॉन्टॅक्टलेस कार्ड्स आहे म्हणजे कुठलं वायफाय कार्ड आहे त्याला कुठला स्टँडर्ड्स आहे? ISO/IEC 14443. वायफाय कार्डला 14443 आणि कार्ड कॉन्टॅक्ट जे कार्ड्स आहे आपण जे कार्ड इन्सर्ट करून काढतोय त्याला 7816 हे स्टँडर्ड्स आहेत. विजा, पे वेव, अमेरिकन एक्सप्रेस हे त्याची कॉन्टॅक्टलेस कार्डची या नाव आहेत. आणि आपल्यामध्ये आता बऱ्याच बँकांनी कॉन्टॅक्टलेस वायफाय कार्ड सुद्धा, क्रेडिट कार्ड सुद्धा चालू केलेली आहे. मास्टर कार्ड तुम्ही बघू शकताय, विजा आहे, अमेरिकन एक्सप्रेस नावाचं आणि एक्सप्रेस पे नावाचं. हे कुठं बघायला मिळते तर तुम्हाला ATM कार्ड असेल तर इथे दाखवतो. याच्या खाली इथं जे सिम्बॉल आहे सेमी कार्ड अलायन्स म्हणून आहे बघा, रिझोल्युशन हेल्थ. इथं तुम्हाला येलो पट्टी आणि लाल पट्टी असेल तर ते मास्टर कार्ड असेल, रुपे कार्ड असेल तर 3 बाण असतील. अशा पद्धतीची जी कार्ड्स आहेत ती त्यांना
कुठल्या ब्रँडनं ते जनरेट झालेलं आहे, तर ते विसाचं आहे काय, अमेरिकन एक्सप्रेस आहे काय, मास्टर कार्ड आहे, हे त्या लोगोवरनं आपल्याला कळतं. तुम्ही तुमच्याकडं पॉकेटमध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर बघा कुठल्याही बँकाचं, त्याच्यामध्ये रुपे असेल, सॉरी मास्टर कार्ड असेल किंवा विजा कार्ड आहे असं लिहिलेलं असते. विजा असेल तर VISA असं लिहिलेलं असतं. ठीक आहे, तर ती सिम्बॉल्स आहेत त्याच्यात ते टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्या कार्डसाठी, जनरेशनसाठी. ठीक आहे. In February 2010, computer scientists from Cambridge University demonstrated that an implementation of EMI pin entry is vulnerable to a man-in-the-middle attack, but only the implementation where the pin was validated offline were vulnerable. ह्याच्यामध्ये हा विषय कसा होता की EMI जे कार्ड्स होती ती कार्ड व्हल्नरेबल आहे असं एकानं म्हटलं होतं. कारण की काय झालं की हे संबंध तो तुम्ही केला तर कॉस्मॉस बँकेचा जो अटॅक झाला त्याच्यामध्ये एटीएम कार्ड्स, मी कालच्या क्लासमध्ये पण म्हटलं होतं की क्लोन केली होती 500 एटीएम कार्ड्स आणि त्याच्यासाठी सर्व्हर सुद्धा क्लोन केला होता आणि त्याच्या थ्रू पासवर्ड न टाकता ही ट्रान्झॅक्शन झाली होती. मग ही कधी झाली होती की ज्यावेळेला कार्डचा डेटा अवेलेबल होतोय, ही कसं झालं की तुम्हाला जसं इंटरनेट माहिती आहे तसं डार्कनेट नावाची कॉन्सेप्ट आहे. जसं सायंटिस्ट आहे तसं हॅकर आहे. तर हॅकर काय करत असतो की डार्कनेटचा वापर करून काली युनिक्स म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या लँग्वेजेसचा वापर करून वेगवेगळ्या कार्डचा डेटा तिथं अवेलेबल असतोय. तुमच्या बँकेचं एटीएम कार्डची यादी सुद्धा विकायला अवेलेबल असते डार्कनेटवरती. आणि आता हे जे ट्रान्झॅक्शन झाली त्याच्यानंतर किंवा RBIचे सर्क्युलर आल्यानंतर एक तुम्हाला यादी पाठवते की एक साईट दिलेली असते आणि या साईटवरती तुमच्या बँकेचे एटीएम कार्ड विकायला आले का बघा. आणि ते विकायला आलेलं असेल तर ते बघायचं असेल तर तेवढे पेमेंट त्यांना डॉलरमध्ये करायचं आणि ते कार्ड आपल्या बँकेचं आहे की नाही ते बघायचं. ही प्रोसेस आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता आम्ही टेक्निकल डिपार्टमेंटला असल्यामुळे मला बऱ्याचदा मॅनेज्ड कार्ड्स म्हणतात. मॅनेज्ड कार्ड्स म्हणजे काय की कुठेतरी त्या सिरीजचा नंबरचा वापर कुठेतरी केलेला आहे आणि तो NPCIला किंवा रिझर्व्ह बँकेला लक्षात आला आणि ती कार्ड्स तुम्ही बँकेतनं तुमच्या बिन नंबरवरती जनरेट झालेली आहेत आणि ती कार्ड तुम्ही इश्यू केलीत का बघा, नाहीतर ती ब्लॉक करा. अशा प्रकारचा मेसेज ईमेलद्वारे सगळ्या बँकांना येतोय. आणि मग ती कार्ड्स काय असतात की ही पिन आणि ह्याचा वापर करून हॅकर्सनं तयार केलेली कार्ड्स असतात. पण जनरली EMI चिप कार्ड्स आहेत ती फुल्ली सिक्युअर्ड आहेत. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी आपण पुढं बघणार आहोत. पण त्याच्यापूर्वी सांगतो की IEC 7816 फॉर कॉन्टॅक्ट कार्ड्स आणि कॉन्टॅक्टलेस साठी ISO IEC 14443 हे लक्षात ठेवा. शेवटचा पॉइंट आहे मेंबर कार्ड, सॉरी NFC एक बोलायचं होतं मला. NFC कॉन्टॅक्टलेस कार्ड ते तुमच्या बुक्स मध्ये पण आहे नवीन, ह्याच्यामध्ये पेज नंबर मला वाटते 472. येस, NFC बेस्ड कॉन्टॅक्टलेस टॅप अँड गो कार्ड, बरोबर. ज्याला सिम्बॉल मी पुढे दिलेला आहे हे बघा. हे जे वायफाय सिम्बॉल आहे अमेरिकन एक्सप्रेस, आपण मगाशी बघितलं होतं काय, हे बघा इथे लिहिलेले अमेरिकन एक्सप्रेस, हे लिहिले काय अमेरिकन एक्सप्रेस. तर हे कुठला ब्रँड वापरलेला आहे हे वायफाय कार्ड जनरेट करायसाठी, तर हे अमेरिकन एक्सप्रेस. मग विजा असू शकेल, इथं मास्टर कार्ड असू शकेल. ठीक आहे. ही जी व्हाईट ब्राऊन पट्टी आहे ही मॅग्नेटिक स्ट्रिप आहे. इथं तुम्ही CVV नंबर असतो इथं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिग्नेचर करायसाठी ही पॅनल जागा ठेवलेली असते. आणि ह्या अशा पद्धतीचं जे वेव्स आहेत ह्या वेव्सला वायफाय कार्ड्स म्हणतात. तर हे NFC टेक्नॉलॉजीवरती चालतंय. बघ NFC कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजी म्हणजे काय, नियर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन RFID ज्याला वापर करून नियर फील्ड कम्युनिकेशन, फील्ड आणि कुठल्या पद्धतीनं संभाषणात येते तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र ज्याला म्हणतोय त्या पद्धतीचा वापर करून ह्या RFIDचा वापर करून कार्ड न इन्सर्ट करता कॉन्टॅक्टलेस पद्धतीचा वापर करून ही मेथड वायफायची जनरेट झालेली आहे. मग बघूया फक्त कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम्स काय आहेत. क्रेडिट कार्ड्स अँड डेबिट कार्ड्स, की फोन, स्मार्ट कार्ड्स और अदर डिव्हाइसेस इन्क्लुडिंग स्मार्टफोन्स अँड अदर मोबाईल डिव्हाइसेस. आपलं रेडमीचा वगैरे असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळा ती इन्फ्रारेड आहे का, म्हणजे इन्फ्रारेड असेल तर तुम्ही टीव्हीचा रिमोट चालू करू शकताय, फॅन लावू शकताय, AC लावू शकताय. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या
जे इन्फ्रारेड ज्याला म्हणतो रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून आपण ते रिमोट सेन्सर आपण जनरेट करू शकतोय. बघा कसं होतं ते वर्क. दॅट युजेस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन RFID और नियर फील्ड कम्युनिकेशन NFC. एक्झाम्पल सॅमसंग पे, ऍपल पे, गुगल पे. आणि काय काय करते होय, कसं करतात, ह्याच्या पाठीमागचा बेस काय, गुगल पे, ऍपल पे आणि सॅमसंग पे मध्ये असेल तर QR कोड, क्विक रिस्पॉन्स कोड, बरोबर. QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करताय ना, त्याच्यासाठी काही कुठं कार्ड इन्सर्ट करायला लागत नाही, मोबाईल कार्ड कुठं घुसवायला लागत नाही, बरोबर. नुसतं धरला टॅप अँड प्ले. मग ह्याच्यामध्ये काय असते की QR कोड मध्ये तुमची सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. मग ती QR कोड ही टेक्नॉलॉजी वेगळी आहे, पण RF कोड कसं आहे की तुम्ही तुमचं कार्ड जरी त्या मशीन जवळ नेलं किंवा त्या पॉसच्या टर्मिनल जवळ नेलं तर ते तुमचं कार्ड रीड करतं, ते सेन्स करतं, त्याच्यातला डेटा पाहिजे ते घेते, तुम्हाला बिलिंग टाकलेली अमाऊंट त्याच्यामध्ये डिटेक्ट होते, तुम्हाला मेसेज येते. Fitbit Pay or any bank mobile application that supports contactless for making secure payments. कॉन्टॅक्टलेस मध्ये वापर करण्यासाठी QR कोडची जनरेशन झाली आणि ती QR कोड आपण मोबाईल जे बँकिंग बघणार आहे त्याच्यामध्ये आपण ती बघू. The embedded integrated circuit chip and antenna enable consumers to wave their card, fob or handheld devices over a reader at the point of sale. Point of sale म्हणजे POS machine. Contactless payments are made in close physical proximity, unlike other types of mobile payments, which use broad area cellular or Wi-Fi networks and do not involve those physical proximity. Proximity म्हणजे कनेक्शन म्हणतोय. कॉन्टॅक्टलेस प्रॉक्सिमिटी म्हणजे प्रॉक्सिमिटी सेन्सर ज्याला म्हणतात. तुम्ही मोबाईलचं जर हँडसेट सर्च करत असाल स्मार्टफोन, मग त्याचे फीचर्स मध्ये जावा, प्रॉक्सिमिटी सेन्सर अवेलेबल आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणजे काय की तुमचं वायफाय आहे आणि RF फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच्यातला दुसरा बघा, EME इज अ कॉमन स्टँडर्ड युज्ड बाय मेजर क्रेडिट कार्ड अँड स्मार्टफोन कंपनीज फॉर यूज इन जनरल कॉमर्स. Contactless smart cards that function as a stored value cards are become popular for use as a transit system fare cards, such as the Oyster card and Rio card. These can often store non-currency value such as monthly passes in additional to fare value purchased with the cash or electronic. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ATM कार्ड ह्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकात जास्त डिटेल दिलेलं नाही, फक्त काय लिहिले ATM आणि पॉसच्या टर्मिनल मध्ये जिथं तुम्ही वायफाय कार्ड एनेबल्ड आहे किंवा सेन्सर आहे त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं टॅप अँड पे केलं तर हे कॉन्टॅक्टलेस कार्ड्स आहे. कॉन्टॅक्टलेस कार्ड कसं ओळखायचं तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला कॉन्टॅक्टलेस कार्ड ओळखायला मिळेल की ज्याच्यामध्ये हा सिम्बॉल दाखवलेला आहे. हा सिम्बॉल म्हणजे वायफाय कार्ड आहे किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड्स आहे. मग हे कुठं चालेल, तिथं रीड करणारं सुद्धा टर्मिनल सुद्धा हे त्या प्रॉक्सिमिटी सेन्सर त्याच्यामध्ये असायला पाहिजे किंवा RFID त्याच्यामध्ये एनेबल्ड असायला पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला विदाउट पिन एंटर करता हे तुमचं कार्ड वापरलं जातं. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला समजलं नाही? NFC कार्ड्स किंवा वायफाय कार्ड्स, EMU कार्ड्स, त्याच्यानंतर स्मार्ट कार्ड्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि चार्ज कार्ड हे आपण आज बघितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय शंका आहेत का? नाहीतर मग आपण डिजिटल वॉलेट्स बद्दल बघू. डिजिटल वॉलेट्स तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. त्याच्यानंतर एक मेंबर कार्ड म्हणून एक छोट हे लिहिलेलं आहे. याच्याबद्दल कोणाच्या शंका आहेत का? नाही तर मी मेंबर कार्ड बद्दल थोडं बोलणार आहे आणि नाहीतर मग आपण डिजिटल वॉलेट कडे जाणार आहे. हॅलो, मीटिंग कंटिन्यू आहे ना? कारण की 9-1.5 तासाचं मी सेट केलं होतं. येस कंटिन्यू आहे कंटिन्यू सर, आहे कंटिन्यू सर.
अं, सर कंटिन्यू आहे. ठीक आहे. प्लीज गो अहेड. ठीक आहे, ठीक आहे. आपण जाऊया, पण त्याच्यापूर्वी मेंबर कार्ड बद्दल बोलतो. मेंबर कार्ड असं ते डिस्कशन करताना मला मिळालेलं नाही ते गुगलमध्ये. असं वेगळं काय नसतं मेंबर कार्ड म्हणजे. मेंबर कार्ड म्हणजे तुमचे जे शेअर होल्डर्स असतील किंवा एखादं कारखाना आहे किंवा एखादे मोठे हॉस्पिटॅलिटी सेंटर्स आहेत. मग हॉस्पिटॅलिटी सेंटर्स म्हणजे काय, ताज हॉटेलिंग आहे, सयाजी हॉटेल्स आहेत, बरं तुमचं डीमार्ट आहे किंवा जे मॉल्स आहेत, त्यांनी एक त्यांची मेंबर कार्ड तुम्हाला दिलेले असेल. तुम्ही त्याच्यापूर्वी त्याला म्हटलं तर पॉइंट कार्ड किंवा असं तुम्ही कधीतरी बघितलं असेल की सॉरी बिग बाजारचं सुद्धा कार्ड होतं, बरोबर. ते आहे का कोणाच्या लक्षात? कारण की आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमुळे ते सगळ्या गोष्टी विसरल्या असतील. तुम्ही शॉपर स्टॉप्स किंवा असे मोठे मोठे ब्रँड आहेत त्यांनी स्वतःचे कार्ड इश्यू केलेले आहेत. त्याच्यामध्ये गिफ्ट कार्ड आहे. गिफ्ट कार्ड म्हणजे कसं की त्याच्यावरती थोडं रिचार्ज टाईप केलेला असतो आणि तो रिचार्ज तुम्हाला वापरता येतो ठराविक लिमिट पर्यंत. ते दिवाळीच्या ह्याच्यामध्ये सेशन तुम्हाला गिफ्ट वाउचर्स मिळतात ना, त्या टाईपची जी कार्ड्स आहेत ती मेंबर कार्ड आणि गिफ्ट कार्ड म्हणून वापरली जातात. याच्यामध्ये ताज कार्ड, ताज हॉटेलचं दिलेलं आहे उदाहरण. ताज कार्ड म्हणून त्यांनी दिलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये पुढचं पॉइंट लिहिलेलं आहे की तुमचं बेनिफिट्स काय आहेत, ऍडव्हान्टेजेस ऑफ क्रेडिट कार्ड किंवा स्मार्ट कार्ड, कन्सर्न पार्टी. मग पार्टीज कोण कोण आहेत? एक कार्ड होल्डर आहे, एक मर्चंट एस्टॅब्लिशमेंट आहे आणि एक बँक आहे. या तीन लोकांना कार्डचा काय फायदा होऊ शकतो? कार्ड होल्डरला काय बेनिफिट आहे? कॅश हँडलिंग. मेजर प्रकार मी तुम्हाला म्हटलं की हे रिलेटेड जे आहे ते कॅश हँडलिंगचे आहे. त्यामुळे मेजर कॉन्सेप्ट कुठे ते फिरून ते येते की कॅश हँडलिंग. जबाबदारी जास्त नाही. मला समजा एक 25,000चा बाजार करायचा जायचा आहे, 25,000 कॅश घेऊन पाकिटात ठेवून पाकिट पडलं, हरवलं, कोणी चोरलं, विषय नाही. आपण एक कार्ड पॉकेटमध्ये ठेवलं, खिशामध्ये ठेवलं, गेलो, पिन टाकला, परचेस केलो, घरी आलो. त्यामुळे कॅश हँडलिंग इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर काय, सेफ सिक्युर्ड आहे. आणि फायनान्शियल डिसिप्लिन. फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे जो उदाहरण देतो, तुम्ही डीमार्टला जावा, डीमार्ट मध्ये जाऊन गेल्यानंतर तुम्हाला जे आहे की कार्ड खिशात आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय करताय, हे खरेदी करा, ते खरेदी करा, हे घ्या, ते घ्या, ऑटोमॅटिक तुमचा वापर केला जातोय. कारण की कार्ड आहे, कार्डवरती एवढी लिमिट आहे, खरेदी करू शकते. फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे कार्ड तुम्ही कुठं कुठं वापरलेलं आहे ते तुमच्या स्टेटमेंटला कळायला लागते की बाबा मी इकडं गेलो, मग ह्याच्यामध्ये माझं, अरे बापरे मी एटीएम डीमार्टला गेलो आणि माझं हे एवढं खर्च झाला. मग काय खर्च झाला, तर हे खरेदी करायचं होतं एवढं खर्च होता आणि झाला खर्च एवढा, आणि तो डिफरन्स बघायला गेला तर बजेटपेक्षा थोडं वाढलं. मग तुम्ही काय करताय की ह्याच्यामध्ये फायनान्शियल डिसिप्लिन काय की बाबा पुढच्या वेळेला जाताना मी पाहिजे तेवढंच पहिल्यांदा घेणार, गरज लागली तर पुढचं घेऊ शकतो. ही एक आहे. आणि दुसरा ट्रेंड म्हणजे काय की सिस्टमॅटिकपणा तुमच्या अकाउंटला ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन येते. जे कॅश मध्ये तुम्ही व्यवहार केला तर ते कुठेही ऑथेंटिकेट नाही, तुम्ही कुणाला कॅश दिली, कधी केली, आठवणार पण नाही, ते बिल किती जनरेट झालं होतं ते कळणार पण नाही. पण तुम्ही जर तुमचं स्वतःचं जर ट्रॅक रेकॉर्ड होलं तर डीमार्टचं महिन्याचं बिल जर तुम्ही 12 महिन्याचा हिशोब काढला तर 12 महिन्याचं डीमार्टचं बिल तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार की बाबा मी ह्या महिन्यात एवढे इथं स्पेंड केले होते. म्हणून ह्याला फायनान्शियल डिसिप्लिन पण आहे. इट ऑल्सो गिव्स हिम एक्सपोजर टू बँकिंग. बँकिंग म्हणजे का की कॅश व्यवहार कमीत कमी करून बँकेच्या रिलेशन, कारण की ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू युअर बँक, अदरवाईज युअर कार्ड. त्यामुळं हे बँकिंगशी पण रिलेटेड कार्ड होल्डरला त्याचं बेनिफिट आहे. इट अलाउज हिम टू डेलिगेट स्पेंडिंग पॉवर टू ऍड ऑन मेंबर्स. डेलिगेट स्पेंडिंग पॉवर्स म्हणजे कशासाठी की तुम्ही खर्च करणार आहे, आता जसं सांगितलं तर किती खर्च करायचा आहे आणि त्याच्यावरती किती आपण कॉन्सन्ट्रेट करायचं, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला मॅनेज करता येतात. इट एक्सटेंड्स ॲडिशनल फॅसिलिटीज लाईक इन्शुरन्स कव्हर, डिस्काउंट वगैरे. हा एक विषय मुद्दा असा आहे की तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण जे आपण बँकेचे रुपे डेबिट कार्ड इश्यू करतोय त्याच्यावरती 1 लाखाचा इन्शुरन्स कव्हर केलेला आहे, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स. आणि ही क्लेम सुद्धा आमच्या बँकेमध्ये एका याला दिलेली आहे आम्ही. काचवाला म्हणून सोडावाला म्हणून कोणीतरी पार्टी होती शाहूपुरी शाखेची आमच्या, आणि त्यांना ही त्यांच्या मुलग्याचा आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि आम्ही क्लेम केला एनपीसीआय कडे. त्यांनी जी ऑथॉरिटी दिली होती न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे ते क्लेम सबमिट करायचा होता आणि त्याला 1 लाख रुपये मिळाले त्या केसमध्ये. पण हे पण बेनिफिट आहे ना कस्टमरला की त्याचे इन्शुरन्स कव्हर सुद्धा आहे त्या कार्ड होल्डरला. या पद्धतीचे जे बेनिफिट्स आहेत ते कार्ड होल्डरचे आहेत.
मग मर्चंटला काय त्याचा मर्चंट म्हणजे कोण? जो कोण टर्मिनल ठेवलाय तो, जो काही विकायला ठेवलाय. म्हणजे जसं मॉल आहे, जसं तो तुमचं दुकान, किराणा मालाचा दुकानदार असेल, पॉस टर्मिनल ठेवणारा पेट्रोल पंपवाला असेल, किंवा भाजी विक्रेता असेल, किंवा तुमचा कपडेवाला असेल, कुणी पण असेल, तर त्याला काय बेनिफिट? तर त्याला बेनिफिट म्हणजे कॅश हँडल करायची नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अकाउंटिंग करायची गरज नाही आहे. सेम कार्ड होल्डर. परत उधारी हा विषय राहिला नाही, बाबा माझ्याकडे आता पैसे नाही, तू उद्या देतो, तो राहिलेला नाही. कार्ड होल्डरला प्रत्येक ठिकाणी हॅसल फ्री ट्रान्झॅक्शन मिळतील. लेस नीड फॉर मर्चंट एस्टॅब्लिशमेंट टू प्रोव्हाइड कस्टमर्स विथ एक्सटेंडेड क्रेडिट फॅसिलिटी which is likely to be costly burden to them. Systematic accounting since sale receipts and are routed through banking channel. Each and every sale receipt banking channel मधनं मिळते. जसं तुम्हाला नॅरेशन मध्ये तुम्ही काय वापरले ते कळते, तसं त्याला पण कळते की किती लोकांनी त्याचं सेल केलेलं आहे, कुठल्या कुठल्या वस्तू गेलेल्या आहेत, कुठल्या अगेन्स्ट किती पैसे आलेले आहेत, हे सुद्धा त्याला मिळते. हा मर्चंटला फायदा होतोय. बँकेला काय फायदा होतोय? तुम्ही बँकर्स आहात, तर बँकेला तुम्हाला याच्यामुळे काय फायदा होते? कुणी सांगू शकतं का? म्हणजे हा बेसिक प्रश्न आहे. बँकेला तुम्हाला एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड मुळे जे कस्टमर आणि मर्चंटला तुम्ही पॉस मशीन देताय, त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा आहे? कस्टमरचा बॅलन्स जास्तीत जास्त आपल्या बँकेत राहतो. हा, बरोबर. दुसरं, त्यामुळे कासा डिपॉझिट वाढते आपल्याकडे. बरोबर. दोन प्रकारे आपल्याला बेनिफिट्स आहेत. म्हणजे तुम्ही तो विचार करताना असं करा, मर्चंट पण आपलाच कस्टमर आहे, कार्ड होल्डर पण आपलाच कस्टमर आहे. मर्चंटचा टर्नओव्हर आपल्या कार्डवरती झाला, कॅश क्रेडिटला तुम्ही लिंक केलेलं आहे पॉस मशीन किंवा तुमच्या सेव्हिंग करंट खात्याला, तर ते टर्नओव्हर त्याचा ऑटोमॅटिक वाढायला लागला. तो पैसे घेणार आपलं कॅश क्रेडिट आणि पैसे भरायला दुसऱ्या नॅशनलाइज बँकेत जात होता. ह्या केसमध्ये काय, ज्यावेळेला तुम्ही पॉस मशीन दिलं त्याला, तर ते पॉस मशीन तुमच्या खात्याला लिंक असल्यामुळे ते पैसे जे काय जमा होतील ते तुमच्या खात्यात व्हायला लागलेत. हे बँकेचं बेनिफिट आहे. त्याचा टर्नओव्हर तुम्हाला वापरता येतोय. दुसरं, तुम्ही म्हणला तसं कासा डिपॉझिट वापरता येते. तिसरं, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कॅश ट्रान्झॅक्शनला क्यू लागली, कॅशियरचं पगार किती, त्याला मोजायला लागणारा वेळ किती, त्याचे ट्रान्झॅक्शन टाइम किती, ह्या गोष्टी सगळ्या आल्या. कॅश तो आणून पैसे भरणार होता मर्चंट तुमच्या इकडं, कॅशनं जर ट्रान्झॅक्शन झालं, एक मला आठवतं एका ताराबाई पार्क शाखेमध्ये आमच्यात एक वेळेला 25-30 लाख रुपये ऍट अ टाइम कॅश येते. मग ते मोजत बसायचं वेळ. हेच जर ट्रान्झॅक्शन डिजिटल चॅनलमध्ये झालं असतं तर कॅशचा विषय झाला नसता. आणि जे आता गव्हर्नमेंटचा जो नारा चालू आहे की डिजिटल इंडिया किंवा कॅशलेस इंडिया, ते करप्शन कमी करण्यासाठी, तर त्याचा सुद्धा बेनिफिट मिळेल. आणि आपण एक ऍडिशनल बेनिफिट सर्व्हिस आपल्या कस्टमरला देऊ शकू. हे फिदर्स इन द कॅप म्हणतो त्या पद्धतीचं एक अचिव्हमेंट हे आपल्या बँकेचं असतं. आणि त्यामुळे ह्या बऱ्याचशा बेनिफिट्स आपल्या बँकेला सुद्धा होतात. त्यामुळे हे पार्टीज इन्व्हॉल्ड इन द कार्ड ट्रान्झॅक्शन आर मर्चंट्स, कस्टमर अँड बँक. ओके. आणि द बेनिफिट्स त्या तिघांना कुठले झालेले आहेत तर आपण आता डिस्कस केलेले आहे. ओके. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पेज नंबर 473, मेथड्स ऑफ एक्सेप्टन्स ऑफ कार्ड. हॅलो सर. हा, बोला सर, मेंबर कार्डला जे लिमिट अवेलेबल असतं किंवा ते काय अगोदरच आपण कॅश भरून ठेवायची असते का? त्याच वेळेला मेंबर कार्ड मिळतं का? मेंबर कार्ड ही कॅश जे लिमिट आता युज करतो जसं नाही, मेंबर कार्ड हे नाही. आता जसं ताज ग्रुपचं जसं आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, किंवा आता एखाद्या मॉलचं आहे, बिग बाजार किंवा काय, तर ते लिमिट युज करायला ते तर देत नाहीयेत ना. आपण बिग बाजारला एकतर पेमेंट ऑलरेडी करायला पाहिजे, मग ते लिमिट आपल्याला युज करायला देणार. जसं बिग बाजार मी काढली होती स्कीम. नाही, हा स्मार्ट कार्ड, हा एक मिनिट मी क्लिअर करतो. हा स्मार्ट कार्डचा प्रकार आहे. स्मार्ट कार्ड आणि तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ही एकमेकाला लिंक करायला आहे.
आयदर आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड हे स्मार्ट कार्ड आहे, पण सगळी स्मार्ट कार्ड ही क्रेडिट कार्ड नाही आहेत. सगळीच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ही स्मार्ट कार्ड आहे. तर मेंबर कार्ड म्हणजे काय की ताज हॉटेलची एक हॉस्पिटॅलिटी फर्म आहे. त्याच्यामध्ये त्यांची बरेचसे हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्समध्ये तुम्ही समजा त्यांचे मुंबईला आहे, पुण्याला आहे, गोव्याला आहे, गुजरातला आहे, चेन्नईला आहे, भारताबाहेर आहे. तुम्ही त्याचे पॅट्रोनाइज व्हॅल्यू मेंबर्स, तुमचे टॉप व्हॅल्यूड कस्टमर जसं म्हणताय तसं ते तुम्ही व्हॅल्यूड मेंबर आहेत. आणि तुम्हाला तिथं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते बेनिफिट मिळावं. बाबा 10 रुपयाचा चहा तुम्हाला 10 रुपयालाच मिळावा, नाहीतर तिकडे गेल्यानंतर त्याच्यावरती डिस्काउंट मिळावं. ह्या ज्या गोष्टीसाठी कार्ड इश्यू केलेलं असतंय, पॉइंट कार्ड त्याला म्हणतोय मी. मगाशी सुद्धा विचार केला की त्याचा पॉइंट, ज्याच्या बेनिफिट त्याने तुम्हाला नंतर रिवॉर्ड मध्ये देतील, नंतर त्याला एक तुम्हाला ट्रिप देतील किंवा त्याच्यावरती एखादी वस्तू देतील. ह्या गोष्टीसाठी मेंबरचा डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी कुठल्या मेंबरचा की आपल्या फर्मचा, म्हणजे ताज हॉटेल ही मोठी फर्म आहे, त्या लोकांचा आपल्या मेंबरचा डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी, सिक्युअर ठेवण्यासाठी, आणि तो कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्या ब्रँचेसला व्हिजिट केलंय ते करण्यासाठी हे मेंबर कार्ड आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही पैशाचा व्यवहार तुम्हाला त्याच्यामध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये पॉइंट्स असतात. ते पॉइंट्स तुम्ही रिडीम करायचे असतात दुसऱ्या रूपात. ओके, ओके, कळलं काय सगळ्यांना? आणि मी गिफ्ट कार्ड एक म्हटलं होतं. गिफ्ट कार्ड हे काय प्रकार आहे की प्रीपेड कार्ड असं आहे. प्रीपेड कार्ड्स म्हणजे काय, एखादी फर्म आहे ती तुम्हाला एक शॉपचं एक वाउचर दिलेलं आहे. हे दिवाळीच्या सीझन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. एक एटीएम कार्ड सारखं प्लास्टिक कार्ड असतं, त्याच्यामध्ये 500, 1000, 1500 रुपयाचं लिमिट असाइन केलेलं असतं अकाउंटला, त्या ग्लोबल अकाउंटला, आणि तेवढंच ते 500 रुपयाचं कार्ड वापरले की ते फेकून द्यायचं. हे काय आहे की जो कोण गिफ्ट देणार आहे, म्हणजे समजा XYZ बँक आहे, ते आपल्या कस्टमरला एक वाउचर देणार आहे, किंवा एखादी कंपनी आहे, ऍक्च्युली बँकेला गिफ्ट देता येत नाही, एखादी XYZ कंपनी आहे त्यांच्या एम्प्लॉईला दिवाळीचं शॉपिंगसाठी गिफ्ट देणार आहे, तर ती कार्ड वाटते आणि त्या कार्डचे बॅलन्स फिक्स असते. म्हणजे समजा क्लार्कला एक 500, ऑफिसरला एक 1000 आणि मॅनेजरला एक 1500 रुपये वगैरे असं. मग ती कार्ड घेऊन तो काय करतोय की त्या मॉलमध्ये ज्या कंपनीचं कार्ड आहे, शॉपर स्टॉपचं आहे, ताज हॉटेलचं आहे, डीमार्टचं आहे, अमेझॉनचं आहे, बिग बाजारचं कार्ड आहे, तिथं जाऊन ते कार्ड रिडीम करायचं. रिडीम म्हणतोय मी, परत एकदा शब्द वापरतोय, रिडीम करायचं, आणि जे काही त्याच्यावरती जे पैसे आहेत, पॉइंट्स आहेत, ते मला वापरायला मिळतात करन्सीच्या रूपामध्ये. तुम्ही त्याच्या बदल्यात काहीतरी वस्तू खरेदी करता. ओके, याला म्हणतात गिफ्ट कार्ड. आणि मेंबर कार्ड म्हणजे मेंबरचा डेटा, जो कुठे कुठे गेला, त्याला काय पॉइंट्स मिळाले, त्याचं डिस्काउंट मिळालं की नाही, ह्या गोष्टीचं अनालिसिस करायला मेंबर कार्ड अलॉट केलेलं असतं. ठीक आहे. ओके सर. हा, ओके. आज आपण इथं थांबूया आणि पेज नंबर 473 पासून उद्या कंटिन्यू करूया. ओके, ह्याच्याबद्दल काय शंका असतील, हे जरासं वर्ण जाईल किंवा गेलं असेल बऱ्याच जणांच्या. काल जसं तुम्ही रवींद्र सरांनी असं आल्याबरोबर जी शंका विचारली, तशी मला जरी उद्या आल्यानंतर 5 मिनिटांमध्ये शंका जरी विचारलं तरी उत्तम, चांगलं आहे. मी ते क्लिअर करण्याचे मॅक्झिमम प्रयत्न करेन. नो डाऊट तुमचा पण अभ्यास त्याच्यामध्ये पाहिजे. जरा सर्च करा, कॉन्सेप्ट नवीन आहेत. सगळ्याच कॉन्सेप्ट एका दिवशी केल्यामुळे तुम्हाला फास्ट वाटतात, पण ते जर बघायला गेलं तर हे सगळं माझ्या दृष्टीने केलं तर एटीएम कार्डच आपण बोलतोय. वेगळं काय केलं की आपण आज फक्त कार्ड्स बघितले, काल फक्त एटीएम्स बघितले, बरोबर. अजून त्याच्यामध्ये पुढे हे जी सिक्युरिटी बघायची, आता जर पॉइंट बघायला गेलं तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारची सिक्युरिटी आहेत, ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही जरासं थोडासा तुमचा पण स्टडी करा. जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते वाचून घ्या. कुठला पॉइंट कळलेला नाही तर ते मला उद्या विचारा. अदरवाईज ग्रुपमध्ये सुद्धा डिस्कशन करू शकताय, त्यामध्ये सुद्धा मी अवेलेबल आहे. दोन्ही ग्रुपमध्ये मी अवेलेबल आहे. त्याच्याबद्दल जे काही डिटेल माहिती लागेल ती मी तुम्हाला शेअर करत जाईन. ओके. ओके सर. हा, आजच्या दिवसाचं पण रेकॉर्डिंग मी सेव्ह केलेलं आहे. दोन्ही दिवसाचं तुम्हाला मी आता बसतो आणि तुम्हाला लगेच शेअर करतो ग्रुपवरती. ठीक आहे.